कर्णावरती फक्त तप शब्द पडला म्हणून ब्रह्मदेव जिथून आले तिथेच परत गेले. परत ब्रह्मदेव आले. परत आल्याच्या नंतर परमात्मा म्हणायला लागले, मी तुझा बाप आहे. ब्रह्मदेव म्हटले, तुझा माझा बाप असशील, मी अगोदर आलतो तेव्हा कुठे गेलतास? त्याच वेळेस चतुर्श्लोकी भागवताची निर्मिती झाली. कारण ब्रह्मदेव ज्यावेळेस पहिल्या वेळेस आलते त्यावेळेस ब्रह्मदेवाने चारही बाजूला पाहिलं आणि ज्यावेळेस चार बाजूला पाहिलं त्यावेळेस चतुर्श्लोकी भागवताची निर्मिती झाली. भागवतात श्लोक किती आहे? तुम्ही भागवत ऐकताय ना, मग भागवतात श्लोक किती आहे? सकाळी सांगतात का? पण 15,000 श्लोक आहेत. बघा बरं तुम्ही काय ऐकतात. म्हणून मी तुम्हाला म्हणते, झोपलात का काय, झोपलात का काय? माझा आवाज बसलाय, रोज कीर्तन आहे, वरडून वरडून माझं नरड हे झाले तरी पण तुम्हाला समजेना. अजून मी एका एका शब्दाचा तुम्हाला अर्थ सांगते अभंगाच्या. म्हणून आता तरी लक्ष असू द्या. विठ्ठल विठ्ठल. महर्षींनी 18,000 श्लोकांची निर्मिती केली आणि म्हणून परमात्म्याला पद्मनाभ असं म्हटलं जातं. कारण त्याच्या नाभीतून ब्रह्मदेवाचा जन्म झालेला. म्हणून काय म्हटलेले तुकोबारायांनी, लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा.